बघा, म्हणजे विजय चौगुले ट्रस्ट नाही, इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय आहे हा. विजय चौगुलेचा वैयक्तिक विषय नाही, इथं सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय आहे. इथल्या सर्व गणेश इच्छापूर्तीवरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेचा विषय आहे आणि त्या ह्याच्याने आम्ही ही लढाई लढणार आहे. आणि उद्या वेळ काळ आली तर आम्ही कोणी शांत बसणार नाही आहे. याची जी काय लढाई लढायची आम्ही ती लढाई करायची आम्ही पूर्वतयारी ठेवलेलं आहे. फक्त आमचं म्हणणं आहे की आम्ही लॉ अँड ऑर्डर कायदा हातामध्ये घ्यायला मागत नाही, पण ज्या पद्धतीने यांचं मंत्रालयामध्ये मीटिंग होऊन मंदिर तोडून टाकाच, लगेच इकडे आयुक्त साहेबसुद्धा लगेच त्यांचे अधिकारीसुद्धा मग लगेच पोलिसांना हे करून पोलीस लोक पण एवढे तत्परतेने पुढे येत आहेत का मला सुद्धा त्याच्याबद्दल पण मला थोडा शंका वाटायला लागलेली आहे. आणि पण इथे या ज्या काही गोष्टी घडतात आणि घडत आहेत या सर्व गोष्टीची कल्पना एक मी शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून जिल्हा प्रमुख आहे, इथं युवासेना जिल्हा अध्यक्ष आहे, आम्ही सर्वजण एकमेकाशी चर्चा करून त्याबाबत आम्ही आमचे पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांना आम्ही या सर्व गोष्टीची कल्पना दिलेली आहे. आणि शिंदे साहेबांनी सांगितलेलं योग्य वेळेला योग्य डिसिजन घेऊ. कुठल्याही परिस्थितीमध्ये या इथल्या सर्वसामान्य जनतेला वेठीस पकडलं जाणार नाही आणि जनतेला ज्या धार्मिक भावना कोणाच्याही दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी आपण घेऊ, असा संदेश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेला आहे. आणि तसं आम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवू. प्रशासनाने जर जबरदस्ती कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाही, त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायद्याच्या ह्याच्यात जाऊन जर प्रशासनाने जिद्दीने काय करायचा प्रयत्न झाला तर इतर रक्तरंजित इतिहास घडला जाईल. आम्ही गोळ्या खायला आम्ही तयार आहोत. मग आम्ही अटक तर होणार नाही, पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही करायला तयार होतो. शेवटी काही झालं तरी चालेल, पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा विजय चौगुले तयार. या इथले एक स्थानिक नगरसेवक आहे आणि त्याच्याबरोबर हा आमदार याला जास्त हे झालंय की वातावरण कसं खराब करता येईल हे चाललेलं आहे. आणि मी तर सांगितलं आता का आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत, अमित शहापर्यंत पोहोचवणार आहोत, फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही आणि शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. शिंदे साहेबांच्या जर आम्ही जर आमची उद्याच एखाद्या वेळेस याबाबतीत साहेबांची चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो रिसर्च साहेब जे काय प्रशासनाचे बोलायचे ते बोलतील. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.